नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवरती। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत काही महिलांनी फॉर्म भरले होते, त्यांचे पैसे अजूनही आलेले नाहीत। त्यांचं बँक अकाउंट आधारशी सीडिंग केलेलं आहे का हे आपण चेक करणार आहोत। या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाइन अर्ज सादर केले होते। त्यांचे अर्ज महाराष्ट्र सरकारकडून मंजूर सुद्धा झाले होते, परंतु काही कारणास्तव त्यांना अजूनही पैसा आलेला नाही। अशा महिलांना 25 सप्टेंबर पासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु काही महिलांनी अजूनही आपलं बँक अकाउंट आधारशी सीडिंग केलेलं आहे का हे चेक केलेलं नाही। तर आपण घर बसल्या मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने आधार बँकशी सीडिंग आहे का हे चेक करणार आहोत। जर बँकशी आधार सीडिंग असेल तर त्यांना 4500 रुपयाचा तिसरा हप्ता येईल। तर चला पाहूयात बँक अकाउंट सीडिंग आहे का ते चेक कसं करायचं। सर्वात पहिले आपल्याला Google Chrome वरती यायचं आहे, UDID लॉग इन करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला माय आधार लॉग इन वरती क्लिक करायचं आहे, ते लॉग इन करायचं आहे। इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून झालेला आहे। आता इथे एक कॅप्चा आहे तो टाकायचा आहे। कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो इथे OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे। आपले इथे अकाउंट लॉग इन होईल। त्यानंतर इथे आपल्याला बँक सीडिंग स्टेटस चेक करायचा आहे। पाहू शकता बँक अकाउंट सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे। जर ही इथे ऍक्टिव्ह असेल तर इथे कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग असं येईल, कॉंग्रॅच्युलेशन नाव येईल। अशा प्रकारे तुम्ही तुमचं बँक अकाउंट नंबर आधारशी सीडिंग आहे का चेक करू शकता। तर लवकरात लवकर जा आणि बँक अकाउंट आधारशी सीडिंग आहे का चेक करून घ्या। त्यानंतर जर तुमचं नसेल तर इथे इनएक्टिव्ह दाखवेल। आशा करते व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल। बँक अकाउंट सीडिंग कसं चेक करायचं ते घरबसल्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।